नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी मित्रपक्ष आरपीआयचे जगन्नाथ ठोकळे यांना अनुसूचित जागा निश्चित न झाल्याने खुल्या गटातून संधी देण्यात आल्याचा उल्लेख करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप मित्र पक्षांची काळजी घेतो असे सांगितले। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महापालिकेत दिलेली बहुतांश आश्वासने पूर्ण केली असून सांगलीतील पुरावर कायमस्वरूपी उपाय म्हणून 591 कोटींचा फ्लड डायव्हर्जन प्रकल्प मंजूर केला आहे। भाजप सत्तेत आल्यास नवीन महापालिका इमारत उभारली जाईल। IT पार्क, विमानतळ, झोपडपट्टी पुनर्वसन, पक्की घरे हे आमचे विजन असून पुढील 5 वर्ष विकासाची गती कायम ठेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट। भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी, हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे, हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो। म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासनं संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल। अशा प्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय। करताय की महापालिकेतले मुख्य वाचणारे महापालिकेचे जे खांडेकर वाचणार तिथे एक अभ्यासिका आहे आणि महापालिकेत दुसरं सांगलीवाडीत अभ्यासिका आहे। ही वस्तुस्थिती सांगतोय, कारण प्रत्येक भागाभागात ह्या अभ्यासिका झाल्या पाहिजेत। आपली मुलं चांगली शिकली पाहिजेत, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे। देवाभाऊनी निश्चितपणे ज्या काही योजना राबवल्यात त्याचा फायदा डॉक्टर आर्ले साहेब त्यानंतर नाराज यांनी सांगितलं की वस्तुस्थिती प्रत्येक घराघरामध्ये लाभार्थी आहेत आणि ह्या लाभार्थी